तुम्हीच अंदाज घ्या. त्यांचं बोलण्याचं ही होतं तोपर्यंत तुम्हाला अंदाज येईल. तुम्ही तेवढं कॉल करून सांगा लगेच. हो जॉईन झालेत गाते सर ते, काही विषय नाही. त्यांची त्यांना लिंक वगैरे झाली पाठवून, त्यांचं बोलणं झालंय. तात्याच वेळ तात्या प्रस्ताविक आणि पाहुण्यांचं परिचय वाचलं नाही मग वाचलं नाही ना मी आता नाही आता नाही करणार. मंगेश शेजारचं नाव घ्या ना, प्रस्ताविक आणि पाहुण्यांचं परिचय. मी लक्षच नाही दिलं ना. मी म्हणतानीच म्हणणार मी आता प्रस्ताविक आणि पाहुण्यांचं परिचय. करतो नको काय प्रस्ताविक मोठा प्रश्न वगैरे म्यूट करायचा. पसंद करते कसा म्यूट करायचा, म्यूटच व्हायना नाही. हॅलो हॅलो, सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपण आपले माईक म्यूट करायचे आहेत. वेबिनार अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे आपला माईक ऑफ ठेवायचा आहे, जेणेकरून तुमच्यामुळं वेबिनारमध्ये व्यत्यय येणार नाही, याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. अगदी काही क्षणामध्ये आपण या ठिकाणी वेबिनारला सुरुवात करत आहोत. गाते सर. हाँ सर. माने सर जॉइन आहेत का? हाँ आहेत माने सर जॉइन आहेत. सुरुवात करतोय 1-2 मिनिटं. चालेल सर. हॅलो. हां डॉक्टरकडे दाखव जा बाहेर. डॉक्टर दुसरं काय पाहिजे तिथं नसेल तर तिथं जे बोले कॉम्प्लेक्स आहे ना त्याच्या बॉटमला असतात बघ तिथं. पण आता हे टायमाला असतात तिथं. पिसा साहेबाकडे जा डायरेक्ट. ठीक आहे, दाखवून ये. काय कुठं गोळ्या खाते? ठीक आहे ठीक आहे, नाही ये जाऊन. खरं चालू काय नाही. गाते सर आवाज येतोय माझा? हाँ येतोय सर. सर्व
विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सूचना आहे की आपण आपले माईक म्यूट ठेवायचे आहे, तुमच्यामुळे व्यत्यय येणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालय आष्टी, तालुका आष्टी, जिल्हा बीड व गुरुवर्य राजे शिंदे महाविद्यालय परांडा, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव यांच्या संयुक्त उद्यमाने डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त उद्यमाने 1 डे नॅशनल वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. टुडेज मार्केटिंग रिसर्च अँड ओव्हरव्ह्यू या विषयावरती, म्हणजे आजच्या परिस्थितीमधील मार्केटिंगचा रिसर्च या संदर्भामध्ये हा वेबिनार आयोजित केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर दिलीप चव्हाण सर, SB कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर कार्यरत आहेत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय किशोरनाना हंबर्डे साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सोपानरावजी निंबोरे साहेब, गुरुवर्य राजे शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुनील जाधव सर, प्राचार्य सुनील जाधव सर, शिंदे महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा IPC कोऑर्डिनेटर आमचे परमस्नेही मित्र महेशजी माने सर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर संभाजी गाठे सर, डॉक्टर संतोष काळे सर, डॉक्टर सचिन साबळे सर, गुरुवर्य राजे शिंदे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागामध्ये कार्यरत आहेत. आणि आमच्या वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख तथा ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालयाचे उपप्राचार्य आमचे सहकारी बांधव डॉक्टर बाबासाहेब मुटकुळे सर, डॉक्टर मंगेश शिरसाट सर व सर्व IPC कोऑर्डिनेटर निवृत्ती नानवते सर व माझे सहकारी बांधव आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने हा वेबिनार 2 कॉलेजच्या माध्यमातून आयोजित करण्याचा उद्देश हा होता की आपण कोविडच्या काळामध्ये सर आवाज येतोय माझा क्लिअर? चव्हाण सर आवाज येतोय माझा? माईक बंद झालंय सर तुमचं. आवाज माझा क्लिअर येतोय सर आपणास? येतोय सर, येतोय. कोविडच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण अभ्यास करू शकतो किंवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. या दृष्टिकोनातून एक खऱ्या अर्थाने कोविडनं आपल्याला खूप काही शिकून गेलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जाण्यासाठी शक्य होत नाही आणि विद्यार्थी मित्रांना सर्वांना एक व्यक्ती जास्त ठिकाणी जाऊ शकत नाही याचा सर्वांना माहिती आहे. परंतु वेबिनारच्या माध्यमातून, ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून एखादा व्यक्ती अनेक ठिकाणी पोहोचू शकतो, अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो. हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा 1 डे नॅशनल वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. मी या ठिकाणी जास्तीचं न बोलता मी आजच्या या वेबिनारचे प्रास्ताविक करण्यासाठी आमच्या वाणिज्य विभागाचे डॉक्टर मंगेश शिरसाट सर यांना विनंती करतो की आपण सर या वेबिनारचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद सर. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालय आष्टी तसेच गुरुवर्य राजे शिंदे महाविद्यालय परांडा यांच्या संयुक्त उद्यमाने आज आपण या ठिकाणी राष्ट्रीय वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. या वेबिनारचं आयोजन करण्याचा उद्देश आताच भोसले सरांनी आपल्यासमोर प्रस्तुत केला आहे. परंतु या वेबिनारचा जो विषय आहे मार्केट रिसर्च, या मार्केट रिसर्च वरती वेबिनार घेण्याचं कारण की आजची परिस्थिती आपण जर बघितली तर मार्केट रिसर्च हे व्यवसायाच्या
यशासाठी अत्यंत महत्त्वाचं असं मानलं जातं. वाढत्या तंत्रज्ञानामुळे आणि ग्राहकांच्या बदलत्या वर्तणुकीमुळे या मार्केट रिसर्चला एक वेगळं स्वरूप आजच्या दृष्टीने खरं तर प्राप्त झालेलं आहे. व्यवसाय आता डेटा आधारित निर्णय घेण्यासाठी, व्यवसाय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यवसायामध्ये डेटा आणि मार्केट रिसर्च यावरती व्यवसाय आज अवलंबून आहे. यामध्ये मार्केट रिसर्च करत असताना प्रायमरी रिसर्च, सर्वे, क्वेश्चनरी, मुलाखती, फोकस ग्रुप, ऑब्झर्वेशन यासारख्या गोष्टींचा मार्केट रिसर्चमध्ये आज समावेश केला जातो. त्यानंतर सेकंडरी रिसर्चमध्ये बाजारात घडणाऱ्या गोष्टींवरचा अहवाल, त्याचं संशोधन, सरकारी डेटा या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, परंतु ते एकत्रित करून त्याचे वेगळ्या पद्धतीने मांडणी करून व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी हा रिसर्च कशा पद्धतीने या ठिकाणी आपण व्यवसाय वाढीसाठी त्याचा वापर करू शकतो याचं खरं संशोधन आजच्या काळाची गरज ठरलेली आहे. आज जर आपण बघितलं डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून, मग ते फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल किंवा इतर अन्य पद्धतीद्वारे आज बऱ्याचशा जाहिराती आपण या माध्यमातून बघत असतो आणि त्यातून व्यवसाय वाढीसाठी बरेच लोक प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी होतात. आज AI चा जमाना आहे. AI सिस्टीम सुरू झालेली आहे. AI च्या माध्यमातूनही ग्राहकांची वर्तणूक समजून घेण्यासाठी त्याचाही उपयोग आज मार्केटिंगमध्ये होत असतो. या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी म्हणून आज आपण हा मार्केट रिसर्च या विषयावरती डॉक्टर दिलीप चव्हाण सर यांना निमंत्रित केलेलं आहे. याचा मागचा उद्देश सर्वांना व्यावसायिक मार्गदर्शन मिळावं आणि मार्केट रिसर्च या ठिकाणी कशा पद्धतीने होतो आणि कसा चालतो याचं सर्वांना ज्ञान मिळावं. या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन आहेत. त्या सर्वांना मी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी या विषयाकडे बघावं आणि सरांचं मार्गदर्शन आपल्यासाठी निश्चितच मोलाचं ठरणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने आजच्या जे धकाधकीच्या युगामध्ये आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपली उत्पादित केलेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वस्तूला जास्तीत जास्त मागणी मार्केटमध्ये मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने मार्केट रिसर्च हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. काळानुरूप ही परंपरा, हा ट्रेंड मार्केट रिसर्चचा बदलत चालला आणि त्या बदलत्या परिस्थितीनुसार आपण मार्केटचा रिसर्चसुद्धा वेगळ्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. याच्यासाठी या वेबिनारचे आयोजन करण्यात आले. आणि खऱ्या अर्थाने मार्केट रिसर्चचा जर हा टॉपिक पाहिला तर फक्त कॉमर्स फॅकल्टी, इकॉनॉमिक्स फॅकल्टीशी निगडीत नसून तर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, BCA, BCS सर्व फॅकल्टीसाठी हा अत्यंत उपयोगी हा घटक आहे. कारण प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्केट आणि मार्केट रिसर्च हा तितकाच महत्त्वाचा आहे. तुमची सेवा असेल, वस्तू उत्पादन असेल, याच्या संदर्भामध्ये मार्केट रिसर्च हा अत्यंत महत्त्वाचा असेल. मी जास्तीचा वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ती आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप चव्हाण सर यांचं मी पुनश्च एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. चव्हाण सरांना मी सांगू इच्छितो की परंड्याचं कॉलेज अतिशय सुंदर असं कॉलेज आहे, A ग्रेड कॉलेज आहे. मी त्या ठिकाणी सर जवळपास 1 वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं आहे. अत्यंत हुशार, गुणी असा तिथं त्या ठिकाणी स्टाफ आहे. आदरणीय संजयजी निंबाळकर या संस्थेचे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं हे इन्स्टिट्यूट चालत आहे. आदरणीय जाधव सरांच्या मार्गदर्शनात, निंबाळकर सरांच्या मार्गदर्शनात, माने सरांच्या मार्गदर्शनात हे महाविद्यालय अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावरती जात आहे. आणि त्या ठिकाणी A ग्रेड या कॉलेजला मिळालेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रिसोर्स फॅसिलिटीज असेल, स्टाफ असेल, विद्यार्थी असेल, विद्यापीठाच्या वेगवेगळ्या कमिट्यावरती वेगवेगळ्या विभागामध्ये या विद्यार्थ्यांचं नाव, या प्राध्यापकांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं.
आज या वेबिनारसाठी आदरणीय दिलीप चव्हाण सर उपस्थित आहेत. मी त्यांचा परिचय, सरांचा बायोडाटा खूप मोठा आहे, सरांचं कौतुक किती करावं, खऱ्या अर्थाने माझे शब्दसुद्धा कमी पडतील, परंतु माझ्या मोजक्या भाषेमध्ये, माझ्या मोजक्या शब्दामध्ये त्या ठिकाणी मी सरांचा परिचय करून देतो. सर हां सर. सर माझं नाव आणि कॉलेजचं नाव, संस्थेचं नाव जरी सांगितलं तरी खूप मोठी ओळख आहे सर, त्यामुळे आपला वेळ वाचेल, आपला वेळ वाचेल. परिचय आमच्या विद्यार्थ्यांना पर्यंत पोहोचणं तितकंच महत्त्वाचं आहे. आम्ही ओळखतो, परंतु आमचे जे सहकारी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा आपण पोहोचले पाहिजेत असं आमची अपेक्षा आहे. थँक्यू डॉक्टर दिलीप संतोष चव्हाण सर, सरांचं एज्युकेशन एम.कॉम, PhD, सेटनेट, MBA, GDCNA आहे. सर प्रोफेसर या पदावरती SB कॉलेज या ठिकाणी कार्यरत आहेत. सर रिसर्च गाईड म्हणून सुद्धा काम पाहत आहेत. गेल्या 18 वर्षाचा सरांना एक्सपिरियन्स आहे. सरांनी जवळपास रिसर्च पेपर ISSNमध्ये 60 रिसर्च पेपर पब्लिश आहेत, ISBमध्ये 17 रिसर्च पेपर पब्लिश आहेत. त्याचबरोबर 7 स्टेट, नॅशनल 28, इंटरनॅशनल 6 कॉन्फरन्समध्ये सरांनी पेपर पब्लिश केलेला आहे. 2 MRP सुद्धा सरांचे कंप्लीट झालेले आहेत. त्याचबरोबर सरांचे 3 पुस्तक पब्लिश आहेत. सरांनी आत्तापर्यंत जवळपास 50पेक्षा जास्त ठिकाणी सरांनी गेस्ट लेक्चर दिलेले आहेत. त्याचबरोबर सरांनी वेगवेगळ्या कमिट्यावरती सुद्धा काम केलेलं आहे. पुणे विद्यापीठाच्या बोर्डवरती, BOS बोर्डवरती सरसुद्धा कार्यरत आहेत. त्याचबरोबर सरांचे 2 पेटेंटसुद्धा आहेत. आणि सरांचे तसं जर पाहिलं तर अकॅडमिकमध्ये सरांचं विद्यापीठामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या 4ही जिल्ह्यामध्ये सरांचं कॉमर्स विभागामध्ये कोणी ओळखत नाही असं कुणीही भेटणार नाही, असा सरांचा परिचय आहे. जास्तीचा वेळ न घेता मी आदरणीय डॉक्टर दिलीप चव्हाण सरांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. खूप मनापासून धन्यवाद गोपने सर. गोपने सरांचं, त्याच्यानंतर आमचे मित्र मंगेश शिरसाट सरांचं, मुटकुळे सरांचं खूप खूप धन्यवाद संधी दिल्याबद्दल. मित्रांनो, या आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि SGRG शिंदे महाविद्यालय परांडा यांच्या संयुक्त उपक्रमातून जॉईंट कोलॅबोरेशनच्या माध्यमाने आज हा जो नॅशनल लेवलचा जो आहे की वेबिनार जो आयोजित केलेला आहे, या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. मी या ठिकाणी जमलेला सर्व प्राध्यापक वर्ग, संशोधक, विद्यार्थी यांचं स्वागत करतो. तसेच या ठिकाणी ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालयाचे अध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री किशोर नाना हंबर्डे सर व सर्व संचालक मंडळ, सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉक्टर सोपानराव निंबोरे सर, प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव सर, विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब मुटकुळे सर आमचे परममित्र, HOD डॉक्टर संभाजी गाते सर, सोबत जीवलगाचे मित्र, सलोख्याचे संबंध असलेले डॉक्टर मंगेश शिरसाट सर, डॉक्टर सुहास गोपने सर, वाणिज्य विभागातील इतर प्राध्यापक वर्ग डॉक्टर सचिन साबळे सर, डॉक्टर संतोष काळे सर, इतर सर्व दोन्ही महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंद जे या ठिकाणी उपस्थित आहेत, जे या वेबिनारचा आस्वाद घेत आहेत, ते सर्व प्राध्यापक वृंद, सर्व विद्यार्थी आणि सर्व अकॅडमिशियन जे या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी मला संयोजकांनी जी वेळ जी दिलेली आहेत, नियर अबाउट 35 to 40 minutes. So within this 35 to 40 minutes, I will try my best that to focus on, to enlighten, to have a deliberation on the topic of today's marketing research and overview. Before starting something else, I have some question that in which language you are much more comfortable. मित्रांनो, तुम्ही मोकळ्या पद्धतीने माझ्याशी संवाद साधू शकता. In which language you are much more comfortable? English, Marathi or Hindi? मराठी कम्फर्टेबल होईल सर. मराठीतून करायचं? ओके, यस. मराठी इंग्लिश असं हिंदी मिक्स
केलं तरी Okay. चालतं. शैल वी गो विथ मराठी एंड हिंदी, ये दोनों लैंग्वेज चलेगा? ओके सर. ओके ओके. मित्रांनो, मला तुमच्या बाजूने तुमच्या सहाय्याने सुद्धा हा जो काही वेबिनार आहे या वन डे नॅशनल वेबिनार दोन्ही कॉलेजच्या संयुक्त उपक्रमातून हा योग जुळून आलेला आहे. मी सगळ्यात आधी या वेबिनारचं जे काय आहे यश त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्यांचं खूप कौतुक करतो आणि खूप छान पद्धतीने त्यांनी यश संपादन केलेलं आहे. एक प्रकारे आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. 80, 85, 90 विद्यार्थी या ठिकाणी जमलेला आहेत. मुळात प्रश्न असा आहे की आपल्याला मार्केटिंग रिसर्च हा भाग समजून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, भारत देश हा असा देश आहे की ज्या ठिकाणी अनेक कंपन्यांनी मिलेनियर डॉलर्स त्यांनी ग्रॅब केलेले आहेत, त्यांनी प्रॉफिट रेव्हेन्यू केलेलं आहे, त्यांनी अर्न केलेलं आहे. हे मी काही नवीन काही सांगणे प्रत्येकाला माहिती आहे. ठीक आहे, एक फॅक्ट आहे की अनेक कंपन्यांनी $1,000,000 त्यांनी प्राप्त केलेले आहेत. ठीक आहे, आता अशा पण काही हजारो लाखो आणि मिलियन्स कंपन्या आहेत ज्या व्यवस्थितपणे कार्यरत राहू शकल्या नाहीत. ठीक आहे, आता जसं मिलियनेर कमवलेलं आहे तर अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या आज डब घायला गेलेल्या आहेत, आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत, आर्थिक संकटात आलेल्या आहेत. मित्रांनो, एक इंग्लिश मध्ये कोट आहे, वेअर देर इज अ सक्सेस देर इज अ फेल्युअर. मित्रांनो, या वाक्याचा अर्थ असा आहे की जिथे यश आहे तिथे अपयश सुद्धा येतं. सध्याच्या परिस्थितीला गोपने सरांनी ज्या पद्धतीने मार्केटिंग वरती कमेंट केलेलं आहे आणि शिरसाट सरांनी सुद्धा मार्केटिंगची आवश्यकता काय आणि रिसर्च करणं का गरजेचं आहे त्याच्यावरती जे भाष्य जे केलेलं आहे हे लक्षात घेऊन आज जरी कंपनीला यश किंवा प्रॉफिट जरी मिळत असलं तरी भविष्यामध्ये ती कंपनी अशाच पद्धतीने कार्यरत राहील याची शाश्वती देता येत नाही. म्हणून हा टॉपिक संयोजकांनी जो मला हा टॉपिक दिलेला आहे त्याचा मी खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की मार्केट रिसर्च वरती आज आपल्याला बोलायचं आहे. मित्र हो, जे मी आधी कोट केलंय 2 मिनिटापूर्वी की भारत देश हा असा देश की जो अनेक कंपन्या, अनेक ब्रँड्स जे असेल यांना काय करतो, एक प्रकारे एक स्टँड बाय करतो, एक अपॉर्च्युनिटी देतो. याला आपण असं म्हणू शकतो की अनेक बिझनेसेस जे काय असेल दे कॅन फ्लरिश देअर बिझनेस. म्हणजे भारत देशामध्ये अनेक कंपन्या, फॉरेनच्या कंपन्या आहेत मित्रांनो की या भारत देशामध्ये त्यांनी आपलं जे काय असेल चांगल्या पद्धतीने प्रस्थापित केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती की फॉरेनच्या किती कंपन्या आज भारतात आहेत? फॉरेनच्या किती कंपन्या आज भारतात आहेत? तुम्ही इमॅजिनेशन करू शकता, तुम्ही कल्पना करू शकता. 3, 3,500, 3,500, 4,000 कंपन्या आज भारतामध्ये कार्यरत आहेत. हा, याचं मूलभूत कारण असं आहे मित्रांनो की भारत देश हा असा देश आहे की अनेक बिझनेस जे काही असतात क्लिअर आणि अनेक प्रॉडक्ट जे काही असेल, अनेक गुड्स आहेत, अनेक कमोडिटीला ते सर्वाइव्ह करतात. तसंच या व्यतिरिक्त असे काही अनेक कारणं आहेत की ज्यामुळे अनेक पॉप्युलर कंपनी आहेत, अनेक फेमस कंपन्या सुद्धा आहेत, त्या आपल्या ब्रँडला काही सर्वाइव्ह करू शकले नाही. दे कुडंट सर्वाइव्ह इन दिस कॉम्पिटिशन. काय कारण असतं ते काही सर्वाइव्ह करू शकले नाही आणि ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट अनेक कंपन्या बंद सुद्धा पडलेल्या आहेत. तुम्हाला सर्व श्रोत आहेत, प्रत्येकाला माहिती आहे की कंपन्या सुरू होतात, इनॉग्रेट करतात आणि बंद सुद्धा पडतात. आणि बहुतांश कंपन्या जे काय असेल, आता कॉम्पिटिशन एवढी वाढलेली मित्रांनो, आउट ऑफ कॉम्पिटिशन सुद्धा होतात. अनेक कंपन्या आज आउट ऑफ कॉम्पिटिशन सुद्धा आहेत. याचं मूलभूत कारण काय मित्रांनो की अनेक कंपन्या जे काय असेल ते प्रॉपरली मार्केट रिसर्च करत नाही. मार्केटिंग रिसर्च तुम्हाला करता आलं पाहिजे. माझा प्रॉडक्ट बद्दल जे काय असेल, कस्टमर असेल, कन्झ्युमरचे व्ह्यूज काय असेल याच्यावरती रिसर्च करता आलं पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने आज आपण या वन डे नॅशनल वेबिनार मध्ये आपण चर्चा करत आहोत. आता हे चर्चा करत असताना मित्रांनो एक हिंदीमध्ये एक शेर आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता सगळीकडे रिसर्चचा बोलबाला आहे, प्रत्येक जण रिसर्च वरती फोकस करत आहे. ठीक आहे, प्रत्येक प्राध्यापक, प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो रिसर्च ओरिएंटेड आज झालेला आहे. मग आता मला सांगा, रिसर्च मध्ये एवढी ताकद झालेली आहे, मग त्याच्यामध्ये हिंदीमध्ये कोट करायचं असेल त्याला एक वाक्य आहे, शेर आहे, सुना है आज समंदर को बड़ा गुमान आया है. सुना है आज समंदर को बड़ा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती, उधर ही ले चलो कश्ती जहां तूफान आया है. मित्रांनो, तुफान जो काय असेल हा रिसर्चचा आहे आणि याच्यात आपल्याला हे लक्षात ठेवायचं की प्रत्येक कंपन्या, प्रत्येक स्मॉल कंपनी, मीडियम कंपनी असेल, मोठी कंपनी असेल, कुठली असो,
डोमेस्टिक असो किंवा इंटरनॅशनल असो, प्रत्येक कंपनी आज रिसर्चच्या दिशेने वाटचाल करत आहे. मित्रांनो, आता हे कन्सेप्ट बघा, मार्केटिंग रिसर्च काय आहे. प्रत्येकाला असं वाटतं की फक्त त्या कस्टमरकडे, कंझ्युमरकडे जायचं आणि सर्वे फॉर्म भरून घ्यायचं, दॅट्स इट, इनफ. इतकं पुरेसं आहे का मित्रांनो, की फक्त एक फॉर्म घ्यायचा आणि माहिती भरून घ्यायची? बिलकुल नाही. या सेकंड पॉईंट मध्ये बघा, सेकंड खालच्या याच्यामध्ये जे दिसत आहेत आपल्याला, तुम्हाला काय करायचं, मार्केटिंग एक परव्यासिव्ह ऍक्टिव्हिटी आहे, लक्षात घ्या. आणि तुमच्या मार्केटिंगशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम तुम्हाला येत आहेत, जो फेस करत कोण, मार्केटिंग मॅनेजर जो फेस करत आहेत, त्या अनुषंगाने तुम्हाला त्या कन्झ्युमर आणि कस्टमरचं रिसर्च करायचं आहे. थोडक्यात मित्रांनो एक लक्षात घ्या, आपल्याला जर कधी मार्केटमध्ये यश, तुम्हाला विक्ट्री, तुम्हाला जर कधी चांगलं ब्रँडिंग करायचं असेल, तुम्हाला चांगलं यश प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला तुमचे जे कन्झ्युमर आणि कस्टमर जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे ओळखता आलं पाहिजे. आणि हे ओळखल्यानंतर माझ्या कन्झ्युमर, माझ्या कस्टमरला, माझ्या विद्यार्थ्याला, माझ्या मित्र जे काय असेल, त्यांच्या अपेक्षा काय असेल, त्यांच्या ॲस्पिरेशन काय असेल, त्यांच्या डिमांड काय काय असेल ते समजून घेणं हे प्रत्येक कंपनीचा जो बॉस आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांना खूप गरजेचं आहे. आता मित्रांनो, स्वतःला सुद्धा हा प्रश्न विचारा, कंपनीचे जे लोक असतात ते फक्त सेल करतात, फक्त सेल केल्याने काही होत नाही. याचं सुद्धा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की माझं प्रॉडक्ट जो काही असेल, माझे गुड्स जे आज भारताच्या मार्केटमध्ये आहेत, तर त्या प्रॉडक्ट मधून माझ्या कन्झ्युमर आणि कस्टमरच्या इच्छा, गरजा, आकांक्षा या पूर्ण होत आहे का? फक्त तुम्ही मार्केटमध्ये सेल केलं, सप्लाय केलं म्हणजे संपलं का? बिलकुल नाही. जसं आता हे सेशन सुरू आहे, वेबिनार, मी ज्या पद्धतीने डिलिव्हर करते, पण प्रत्येकाला ते समजलंच पाहिजे या पद्धतीने मी तयार केलेले आहेत. त्यामुळे जो प्रॉडक्ट जो काय असेल त्यातून समाधान मिळालं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. दॅट इज द अल्टिमेट गोल, दॅट इज द अल्टिमेट गोल ऑफ ईच अँड एव्हरी प्रॉडक्ट टू गेट अ सॅटिस्फॅक्शन. आपल्याला त्यातून समाधान भेटलं पाहिजे. आणि याचा अभ्यास प्रत्येक मार्केटिंग मॅनेजरने करणं खूप गरजेचं आहे की प्रॉडक्ट मधून जे काय असेल ते सॅटिस्फॅक्शन कन्झ्युमर आणि कस्टमरला मिळत आहे का? कुठले असो, 1 रुपयाची वस्तू असो किंवा 1 करोडची असो, 1 लाखाची असो, त्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत आहे का? आणि खरंच आपल्याला जे वाटतं हे काम सोपं नाही आहे, आणि म्हणून अनेक कंपन्या आज कोलॅप्स झालेल्या आहेत. मार्केटिंगमध्ये रिसर्च करणं काही साधं सोपं काम नाहीये, हे खूप कठीण काम आहे, हे खूप जटिल काम आहे, ज्याला आपण काय म्हणतो, मार्केटिंग रिसर्च. मित्रांनो, आता नेमकं मागच्या 5 ते 8 मिनिटापासून मी सांगत आहे की नेमकं तुम्हाला रिसर्च करायचंय, पण कुठल्या एरियामध्ये? मग तुमचे प्रॉडक्ट जे काय असेल, तुमचं कमोडिटी जे काय असेल, त्या प्रॉडक्टच्या साईज मध्ये, बरोबर आहे. आज पार्लेजी असेल किंवा हेअर ऑइल असेल किंवा शॅम्पू असेल, हे 25 ते 30 वर्षापूर्वी ज्या फॉर्म मध्ये, ज्या साईज मध्ये भेटायचे, आता त्याच्यामध्ये खूप सारे इनोव्हेटिव्ह चेंजेस आलेले आहेत मित्रांनो, बरोबर मी. मग प्रॉडक्टच्या साईज असेल, प्रॉडक्टचे डिझाईन असू शकतात, प्रॉडक्टचं पॅकिंग बघून घ्या, पॅकिंग सुद्धा आता बदललेलं आहे. त्या प्रॉडक्टचं कलर सुद्धा आहे, त्या प्रॉडक्टचे टेस्ट सुद्धा आहे, ते प्रॉडक्टचे प्राइसेस सुद्धा आहे. आणि यावर जर कधी तुम्ही रिसर्च केलं, तर खऱ्या अर्थाने मला याची माहिती मिळेल की माझ्या प्रॉडक्ट पासून माझे कन्झ्युमर आणि कस्टमर का दूर होत आहे, बरोबर मी. मित्रांनो, इथपर्यंत मी खूप अलगदपणे आणि खूप साध्या आणि सोप्या शब्दामध्ये तुमच्याशी चर्चा करत आहे. मित्र हो, हे 10 रुपयाचा जो चहा जो मिळतो, हे चहा असेल किंवा पोहे विकणारा जो काय असेल, तो आपल्या कन्झ्युमर आणि कस्टमरला रिटेन करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतो, क्वालिटी ऍस्पेक्ट्स वरती फोकस करतो. तर मला एवढं सांगा की तो लाखो आणि करोडोचा व्यापार आणि व्यवसाय करणारा जो काय असेल, त्या व्यक्तीने, त्या मालकाने, त्या मॅनेजिंग डायरेक्टरने कंपनीवरती, म्हणजे कंपनीवरती प्रेम करणारे जितके कन्झ्युमर आणि कस्टमर आहेत त्याच्यावरती किती फोकस केलेला आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके मित्रांनो, हे काय सांगा, मार्केटिंग रिसर्चची बघा एक व्याख्या दिलेली आहे, दॅट इज ॲब्सोल्युटली अप टू द मार्क टू द सिच्युएशन. काय करायचं, यू हॅव टू गॅदर इन्फॉर्मेशन. तुम्हाला तुमच्या कन्झ्युमर आणि कस्टमरचे काय करायचं, यू हॅव टू गॅदर द इन्फॉर्मेशन.
तुम्हाला डेटा कलेक्ट करायचं, त्याच्यासाठी डिझाईन असेल, कलेक्शन असेल, अनालिसिस असेल आणि रिपोर्टिंग जो काय असेल त्या डेटाचं जे काय असेल आणि त्याच्यावरती तुम्ही फाइंडिंग करणार आहात. मित्रांनो, तुम्हाला कन्झ्युमर सर्व्हे करायचा आहे, फील्ड वर्क करायचं आहे, फील्ड सर्व्हे करायचं आहे. क्लिअर? आणि कंपनीला जे प्रॉब्लेम आलेला आहे, फेसिंग द सिच्युएशन, इथे दिलं बघून घ्या, फेसिंग द कंपनी. आज कंपनीला जे काही चॅलेंजेस जे काही असेल तर त्याच्याशी निगडीत काय करायचं, व्हॉट यू वॉन्ट टू डू दॅट टू प्रिपेअर क्वेश्चनर इन सिस्टमॅटिक डिझाईन. क्लिअर? एक क्वेश्चनर तुम्हाला तयार करायचं आहे. क्लिअर? आणि या स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की मार्केटिंग रिसर्च मध्ये काय ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. मित्रांनो, महात्मा गांधी यांचं एक वाक्य आहे, कंझ्युमर और कस्टमर इज द किंग ऑफ द मार्केट. हे चुकीचं बोलले का महात्मा गांधी? कंझ्युमर और कस्टमर इज द किंग ऑफ द मार्केट. मार्केटची दशा आणि दिशा तय करणारं, दर्शवणारं कोण आहेत? कंझ्युमर आणि कस्टमर. जसं कॉलेजचं भवितव्य हे विद्यार्थी आहेत, तसं या बाजाराचं, या मार्केटचं भवितव्य हे कंझ्युमर आणि कस्टमरच्या हातात आहेत. हे महात्मा गांधी यांनी अनेक वर्षापूर्वी कोट केलं होतं, विधान केलं होतं. बघा, एक मी परिस्थिती तुम्हाला सांगत आहे दॅट आय वुड लाईक टू शेअर दॅट. आधी काय होतं की कस्टमर जो आहे, कंझ्युमर जो आहे, तो त्या शॉपला शोधायचा, त्या शॉपला शोधायचा आणि त्या शॉप मधून जे काही असेल त्या दुकानातून तो खरेदी करायचा. मी बरोबर आहे? 20, 30, 40, 50, 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काय करायचं, मला गरज आहे, ठीक आहे, मला गरज आहे, मी त्या शॉपवरती जाईल आणि ते प्रॉडक्ट जे काही असेल ते मी परचेस करेल. मी बरोबर आहे? आता इथे जितकेही जण ऐकत आहेत या वेबिनार मध्ये, ही परिस्थिती काय लक्षात घ्या की मी तिथे जात आहे, कंझ्युमर आणि कस्टमर तिथे जात आहे. याचा अर्थ असा आहे की तो सेलर जो आहे त्या सेलरचं होल्ड आहे मार्केटमध्ये. ठीक आहे? त्या सेलरचं ज्युरिडिक्शन आहे, बघून घ्या. तर मॅन्युफॅक्चरचं बोलबाला आहे, लक्षात घ्या. याला म्हणतात मोनोपॉली ओरिएंटेड मार्केट. बरोबर? मी प्रत्येकाला हे समजेल या पद्धतीने मी बोलत आहे, लक्षात घ्या. मोनोपॉली ओरिएंटेड, लक्षात घ्या. कारण विकणारा एक आहे, विकणारे काही ठराविक लोक आहेत आणि घेणारे अनेक लोक आहेत. ठीक आहे? आणि या ठिकाणी प्रॉफिट ओरिएंटेड, अनेक जे सेलर आहेत, मॅन्युफॅक्चर, यांनी प्रचंड प्रमाणात 30, 40, 50 वर्षापूर्वी प्रचंड प्रमाणामध्ये प्रॉफिट सुद्धा अर्न केलेला आहे. हे झालं 40 वर्षापूर्वीची परिस्थिती. मित्रांनो, आज असं काही आहेत का? आज अशी काही परिस्थिती आहे का? जस्ट टेल मी फ्रँकली. नाउ द सिच्युएशन इज चेंज्ड. आता आपल्याला तिथे जावं लागत आहे का? त्या शॉपवरती जावं लागतं का? शॉपवरती जावं लागतं का? बिलकुल नाही, लक्षात घ्या. आता तो दुकानदार जो आहे, तो ओनर जो आहे, तो बिझनेसमॅन जो काही आहे, आता तो ग्राहकाला शोधत शोधत आता आपल्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. आर गेटिंग माय पॉइंट? अब परिस्थितियां जो है ये पूरी तरीके से बदल चुकी है. अब वो जो बिजनेसमैन जो है, ओनर जो है, अब आपके पास आ रहा है. नाउ माय क्वेश्चन इज दैट, अब ये कौन सी कंपटीशन है? जैसे मैंने अभी 30 या 40 साल पहले का जो दौर बताया, ये दौर था मोनोपोली ओरिएंटेड. अब ये जो दौर है कि भाई ओनर जो है, बिजनेसमैन जो भी है, ये अभी आपके पास आ रहे. दॅट इज कॉल्ड एज ए परफेक्ट कॉम्पिटिशन. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? पूर्ण स्पर्धा. कस्टमर और कंज्यूमर ओरिएंटेड मार्केट. और इस मार्केट का सबसे बड़ा इंपॉर्टेंट ऑब्जेक्ट ये होता है कि भाई जितने भी कंज्यूमर कस्टमर है उनको सॅटिस्फाईड करवा के देना है. ग्राहकाचं समाधान हे सर्वतोपरी आहेत. ग्राहक एकदा आल्यानंतर त्या ग्राहकाला रिटेन सुद्धा करायचंय. रिटेन महत्वाचं. विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द कायमस्वरूपी लक्षात ठेवा की जसं या वेबिनार मध्ये 80, 85, 90 जे आहेत पार्टिसिपंट्स जे आहेत ऍक्टिव्हली लिसनिंग करत आहेत. क्लिअर? आणि खूप सक्रियतेने ते या गोष्टी ऐकत आहेत. मला खूप आनंद आहे. मग तसं ते रिटेन करण्याची जबाबदारी जे काय असेल ती माझी आहे की मी वेगवेगळ्या केस स्टडी असेल किंवा एक्झाम्पल जे काय असेल तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट वाटलं पाहिजे. या गोष्टी कंझ्युमर आणि कस्टमरसाठी खूप महत्वाच्या असतात. मित्रांनो, तुम्ही हा शब्द ऐकला का की फीडबॅक घेतलं जात आहे, रिव्ह्यूज घेतले जात आहे, तुमच्या ओपिनियनला व्हॅल्यू आहे, तुमच्या सजेशनला सुद्धा खूप महत्व आलंय. तुम्हाला असं वाटत नाही का की आजच्या या मार्केटमध्ये तुमचे फीडबॅक वगैरे जे काही असेल त्याला खूप अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस जे काय असेल. आणि मित्रांनो,
एक 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 गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करतो. जितकेही प्रॉडक्ट आहे, जितकेही गुड्स असतात, कमोडिटी असतात, जे पॅकिंगच्या स्वरूपामध्ये येतात, एक बॅक साईडला तुम्ही बघून घ्या, पॅकिंग त्या बॉटलच्या मागे सुद्धा काही गोष्टी दिलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये मित्रांनो एक बघून घ्या, टोल फ्री नंबर असतो का? टोल फ्री नंबर तुम्हाला दिसतो का? त्या प्रॉडक्टच्या पाठीमागे कुठेतरी लेबल असतं, एक टोल फ्री नंबर असेल किंवा ईमेल सुद्धा दिलेला असतो किंवा कस्टमर केअरचा नंबर दिलेला असतो. मित्रांनो का दिलेला असतो? कारण लक्षात घ्या की कंपनी आता तुमची खूप काळजी घेत आहे. लक्षात घ्या, तुमचे व्ह्यूज, तुमचे ओपिनियन, तुमचं फीडबॅक जे काही असेल तो रिअल फीडबॅक असतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. क्लिअर? म्हणजे रिटेन सुद्धा खूप महत्वाचं. तुम्ही माझ्याकडे आले म्हणजे माझी जबाबदारी संपली असं नाही, तर हे मला फॉर साठी मला ते टिकून ठेवायचं आहे. क्लिअर? हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि अनेक जसं आता तुमचं कॉलेज आहे, हे दोन्ही कॉलेज खूप मोठे आहेत, लक्षात घ्या, आणि प्रचंड ताकद आहेत. तर जेही आपण प्रोग्राम जे घेतो, जे इव्हेंट्स ऍक्टिव्हिटीज जे घेतो, आणि शेवटी जे काही आपण फीडबॅक फॉर्म भरून घेतो मित्रांनो, फीडबॅकची एक लिंक असते, त्या फीडबॅक फॉर्म वरती आपण आपलं ओपिनियन पुटअप करतो. हे ओपिनियन म्हणजे काय? तुम्हाला हा कार्यक्रम, तुम्हाला हे इव्हेंट, तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटीज कशा वाटत आहेत याच्यावरती फोकस केला जातो. मित्रांनो जाऊ पुढे. एक लक्षात घ्या मित्रांनो, इफ यू स्टडीड व्हेरी वेल इन द मार्केटिंग रिसर्च, म्हणजे तुम्हाला जो काही डेटा आवश्यक असेल त्या डेटावरती, त्या इन्फॉर्मेशनवरती आधारित तुम्ही जर कधी रिसर्च केलं असेल, देन यू सी अ लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी. जर तुम्हाला प्रॉब्लेम टॅकल करता आलं, तुम्हाला तुमच्या अडचणी काय मार्केटिंग रिसर्चच्या माध्यमातून तुम्हाला सॉल्व्ह करता आला मित्रांनो, तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी, तुमच्या समोर संधी खूप आहे. ठीक आहे. आणि जिथे डिफिकल्टीज होत्या त्या आता सॉल्व्ह झालेल्या आहेत. अँड वेन यू रिअलाइज, आणि ज्यावेळेस तुम्हाला हे रिअलाइज होईल की आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे विथ द हेल्प ऑफ मार्केटिंग रिसर्च. कारण मी मार्केटिंग रिसर्च केलं, मी क्वेश्चनर भरून घेतली, रिअल फीडबॅक घेतलं, रिअल डेटा मी कलेक्ट केलं, मी मार्केटमध्ये गेलो, मी फील्ड वर्क केलो, लोकांशी 1-to-1 डायलॉग केलं, लोकांशी चर्चा केली. एक लक्षात घ्या. आणि हे केल्यानंतर तुम्हाला काय कळेल, आता मला मार्केटिंग ऍक्शन कोणती करायची आहे आणि मार्केटिंग मधला माझा परफॉर्मन्स, माझा प्रॉफिट कसा वाढेल हे तुमच्यावरती फोकस करता येईल. आणि म्हणून थ्रू द हेल्प ऑफ मार्केटिंग रिसर्च, ती तुमची क्वेश्चनर जे काय असेल, तुमची प्रश्नावली जे तुम्ही भरून घ्यायचं आहेत, याच्याशी तुम्ही थेट त्या कन्झ्युमर कस्टमरशी कनेक्ट व्हाल. तुम्ही थेट त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या मनामध्ये तुम्ही पोहोचत आहात. लक्षात घ्या. आणि जर कधी त्याच्या शंका असेल, त्याच्या अडी अडचणी काय, त्यातून कळतं की हा माझा प्रॉडक्ट का घेत नाहीये, आणि जर कळाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती ओव्हरकम केलं, त्याच्यावरती उपाययोजना केल्या, तर बघून घ्या मित्रांनो, भविष्यामध्ये त्या बिझनेसमॅनला चांगले दिवस असू शकतात. बघा हे काय आहे आता, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग रिसर्च. आपण मार्केटिंग रिसर्च का करत आहोत, का करतो मित्रांनो आपण? एक लक्षात घ्या, जसं आयफोन कंपनी आहे किंवा सॅमसंगच्या गॅलेक्सी असेल, खूप सारे फोन आहेत मित्रांनो, जे तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक फील्डमध्ये, मोबाईल सेक्टरमध्ये अनेक कंपन्या अशा आहेत की जे वारंवार मार्केटिंग रिसर्च करतात. आणि मार्केटिंग रिसर्च इज अ कंटिन्युअस प्रोसेस. हे वारंवार तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. अनेक कंपन्या, अनेक डिपार्टमेंटमध्ये R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सुद्धा असं, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि हे काय करतं, प्रत्येक ग्राहक जे काय असेल, त्या कन्झ्युमर अँड कस्टमरच्या रिक्वायरमेंट काय असेल त्याचा तो फीडबॅक घेतो, त्याच्यावरती लक्ष ठेवतो. आणि कस्टमरला काय पाहिजे, लक्षात घ्या. मराठीमध्ये कुठला तरी एक चित्रपट आला होता, त्याचं नाव मी विसरलो. एक फेमस डायलॉग आहे, तुम्हाला कदाचित आठवत असेल. ते वारंवार ते सांगतात, नया हे वह, आठवत असेल मित्रांनो तुम्हाला, नया काहीतरी नवीन, काहीतरी तुम्हाला नवीन आता त्या कन्झ्युमर आणि कस्टमरला द्यायचं, काहीतरी दिलं असेल तर तो तुमच्याकडे येणार आहे. लक्षात घ्या. आणि अनेक कंपन्या जे काय असतात, जसं मी इलेक्ट्रॉनिक फील्डमध्ये सांगतो किंवा मोबाईलच्या सेक्टरमध्ये अनेक गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. आणि या विविध कंपन्यांचे जे काही प्रॉडक्ट असतात, जे काही मोबाईल वगैरे जे काय असतात मित्रांनो, हे दर महिन्याला, दर 3 महिन्याला, दर 6 महिन्याला ते लॉन्च करत असतात. क्लिअर? whatever they launch their product, it may be outdated last 6 months, म्हणजे 6 महिन्यात ते आउटडेटेड होतं. लक्षात घ्या. वारंवार काय करायचं असतं,
की त्यांना मार्केटिंगमध्ये जाऊन रिसर्च करावं लागतं आणि तो हा आधार असतो मार्केटिंग रिसर्च. ठीक आहे मित्रांनो, थोडं पुढे जाण्याचा मी प्रयत्न करतो. मित्रांनो हे काय सांगा, हे काय 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 वाटतं तुम्हाला, याच्यावरती काय कमेंट करता येईल? नो वन कॅन स्टील युअर मार्केटिंग प्लॅन इफ यू डोंट हॅव अ मार्केटिंग प्लॅन. आपले जे काही लक्षात घ्या, आपल्या ब्रेन मध्ये, आपल्या डोक्यामध्ये ज्या भन्नाट आयडिया ज्या आहेत, बरोबर आहे, आणि नो वन कॅन स्टील युअर मार्केटिंग प्लॅन. जगातला कुठलाही व्यक्ती हे तुमचे मार्केटिंगचे प्लॅन जो काय असेल तो चोरू शकत नाही. आले, याला म्हणतात की आपण स्ट्रॅटेजी तयार करतो. आणि हेही लक्षात ठेवणं खूप गरजेचं की मार्केटिंग रिसर्च स्टार्ट्स विथ द कंझ्युमर अँड कस्टमर. म्हणजे कंझ्युमर आणि कस्टमर पासून सुरुवात होते आणि त्याचा अखेर सुद्धा कशाने होतो? कंझ्युमर आणि कस्टमर वरतीच होतो. लक्षात घ्या मित्रांनो. का गरज काय, याची गरज काय, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केटिंग रिसर्च? एक लक्षात घ्या, कस्टमर कंझ्युमरच्या नीड्स तुम्हाला, अपेक्षा तुम्हाला ओळखायच्या आहेत. मार्केटिंग कॉस्ट तुम्हाला कमी करायचे, तुम्हाला प्रॉपर प्राइस पॉलिसी जी काय असेल ती सेटअप करायची आहे. तुम्हाला तुमचं मार्केट जे काय असेल तो टार्गेट करायचं, नवीन संधी कुठे कुठे तुम्हाला मिळणार आहेत, क्लिअर. आणि तुमच्या प्रॉडक्टच्या डेफिशियन्सी काय काय असेल ते तुम्हाला रेकग्नाइज करायचं आहे. आणि तुमची प्रॉडक्टची पोझिशनिंग जे काय असेल मार्केटमध्ये काय, हे थोडक्यामध्ये मी या स्लाइडचं जे काही सांगितलं आहे. ठीक आहे, हे थोडक्यामध्ये मी सांगितलेलं आहे की काय आहे. पण मला एक सांगा, आजचं मार्केट कसं आहे? आजचं मार्केट कसं आहे? तुम्ही हा शब्द ऐकला का की गळे कापूस स्पर्धा आहे? आजची जी स्पर्धा जी असेल ती गळे कापूस स्पर्धा आहे, बरोबर आहे. ही गळे कापूस स्पर्धा म्हणजे काय? कट टू कट कॉम्पिटिशन. ह्या ग्राहकांचा स्वभाव, त्याचा ट्रेंड, त्याचं पॅशन, त्याचं फॅशन तुम्हाला ओळखायचं आहे. त्याच्या डोक्यामध्ये तुमच्या प्रॉडक्ट बद्दल, तुमच्या गुड्स बद्दल काय ओपिनियन आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि अकॉर्डिंगली टू दॅट यू हॅव टू मेक अ स्ट्रॅटेजी की त्याच्या डोक्यात, त्याच्या डोळ्यात, त्याच्या हृदयामध्ये तुमचं प्रॉडक्ट दिसत आहे का, आणि ते दिसलंच पाहिजे. आणि तुम्ही अशी स्ट्रॅटेजी तयार करा, अशी मार्केटिंग तयार करा की हळूहळू त्याचा हा जो काय असेल त्या खिशामध्ये झाला पाहिजे आणि त्याने पॉकेटमधून पैसा खर्च केला पाहिजे. मित्रांनो, जसं घरामध्ये आपण जेवण जे करतो सोमवारपासून तर शनिवार रविवारपर्यंत तेच जेवण असतं. टू बी फ्रँकली मला सांगा, आपण संध्याकाळी आईला अलगदपणे सांगतो सहजतेने की आई थोडंसं काहीतरी वेगळं कर. कारण काय राहतं की तोचपणा मोनोटोनस होऊन जातं की रोजचं ते जेवण आहे, रोजचं संध्याकाळचं तेच आहे. कधीतरी आपल्या मनाला काहीतरी वेगळं वाटतं की आपण आईला सांगतो की आई थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न कर. इव्हन आपल्या घरातली जी काय असेल अरेंजमेंट, कपाट असेल, सोफा असेल, आपलं कॉम्प्युटर असेल, पर्सनल कॉम्प्युटर असेल, याची जागा सुद्धा आपण चेंज करतो. कारण का आपल्याला आपल्या रिक्वायरमेंट जे काय असेल थोडं काही बदल आपल्याला गरजेचं असतं. लक्षात घ्या, हे कंटाळवाणं वाटू नये म्हणून आपण काहीतरी चेंजेस करत असतो. म्हणून 30 वर्षापूर्वी माझा प्रॉडक्ट जो होता तो आज चालणार आहे का? बिलकुल नाही. आज मार्केट जे काही असेल ते पूर्णपणे बदललेलं आहे. काय मित्रांनो, यू वॉन्ट टू लॉन्च विथ नो मार्केट रिसर्च. जर कधी तुम्ही विदाउट मार्केट रिसर्च जर कधी तुम्ही लॉन्च केलं तर आपले डोळे बघून घ्या कसे होतात. ही परिस्थिती सिमिलर आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आजच्या 20, 25, 30 वर्षापूर्वी जे चित्रपटाचे जे काही मार्केटिंग जी केली जायची ते कशी व्हायची सांगा? फिल्म्स जे काय होतं, बरोबर आहे, चित्रपटाचं मार्केटिंग कसं केलं जात होतं? एका झाडावरती जे काही असेल ते बॅनर लावलं जायचं, बरोबर. बॅनर किंवा काहीतरी एखादं हे असेल झाडावरती, येस सर करेक्ट, ते बॅनर लावलं जायचं. आणि हा चित्रपट येणार आहे असं समाजामध्ये मेसेज द्यायचं आहे, म्हणजे रिलीजच्या अगोदर. आता मला सांगा, आज तुम्हाला झाडावरती काही दिसतं का बॅनर? खरोखर सांगा, झाडावरती काही बॅनर दिसतात का? बिलकुल नाही. कारण आज मार्केटिंगची स्टाईल बदललेली आहे आणि प्रत्येक प्रोड्युसर आणि डायरेक्टर आपल्या टोटल बजेटच्या 20, 30, 40% जो काही असेल हे आता मार्केटिंग रिसर्च वरती खर्च करत आहे. दिस इज अ फॅक्ट. इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. मित्रो, या मार्केटिंग रिसर्च मध्ये तुम्हाला 5 एरियावरती फोकस करायचं. यू हॅव टू फोकस ऑन द 5 एरिया. दिस थिंग्स आर प्रॉडक्ट रिसर्च, सेल्स रिसर्च, कस्टमर रिसर्च
प्राइस रिसर्च आणि ऍडव्हर्टायझिंग रिसर्च. आय रिपीट वन्स अगेन, मी परत एकदा रिपीट करतो. तुम्हाला प्रॉडक्ट वरती तुम्हाला रिसर्च करायचंय, तुमच्या सेल्स ऍक्टिव्हिटीवरती तुम्हाला करायचंय, तुम्हाला कस्टमरचं जो काय असेल फीडबॅक, कस्टमरचे व्ह्यूज वरती तुम्हाला रिसर्च करायचंय, प्राइसिंग पॉलिसी वेदर इट इज हाय प्राइजेस और लोअर प्राइजेस, प्राइस वरती तुम्हाला रिसर्च करायचंय आणि ऍडव्हर्टायझिंग वरती सुद्धा रिसर्च करायचं आहे मित्रांनो. हे काय सांगा मित्रांनो, हे बघून घ्या. याच्यामध्ये वेगवेगळे ॲव्हेन्यूज दाखवलेले आहेत, वेगवेगळे ॲव्हेन्यूज दाखवलेले आहेत आणि मार्केटिंग रिसर्च जे काही असेल त्या माध्यमातून कंझ्युमर आणि कस्टमरच्या जे काही बदलत्या गरजा ज्या आहेत, रिक्वायरमेंट जे काही असेल ते तुम्हाला ओळखता येतात. बघून घ्या. याच्यामध्ये 6 इमेजेस जे आहेत, इट डेमॉन्स्ट्रेट, इट शोज दॅट द चेंजिंग ॲटिट्यूड, द चेंजिंग परसेप्शन ऑफ द कंझ्युमर अँड कस्टमर. आजचा जो ग्राहक जो आहे पूर्णपणे बदललेला आहे. कारण का, आज कॉम्पिटिशन खूप आहे मित्रांनो. हे कट टू कट कॉम्पिटिशन जे मी सांगितलं होतं, कट टू कट कॉम्पिटिशन, कट थ्रोट कॉम्पिटिशन, गळे कापूस स्पर्धा आहे. याला आपण हायपर मार्केट म्हणतो, हायपर कॉम्पिटिशन आहे. आता या वेगवेगळ्या मार्केटमध्ये तुमच्या प्रॉडक्टला सर्व्हाइव्ह करायचं असेल, स्टँड करायचं असेल, सस्टेन करायचं असेल, यश प्राप्त करायचं असेल मित्रांनो, तर तुमच्या कंझ्युमर आणि कस्टमरला आजच ओळखा. याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला मार्केटिंग रिसर्च करावं लागेल. हे बघा मित्रांनो, ओव्हरव्ह्यू ऑफ द मार्केटिंग रिसर्च प्रोसेस. मी का करत आहे, वाय शुड वी डू रिसर्च, मी का करत आहे, व्हॉट द रिसर्च शुड बी डन, त्यातून काय सिद्ध होणार आहे, इज इट वर्थ डुईंग द रिसर्च, त्याला काही वेटेज प्राप्त होणार आहे का मित्रांनो. अँड व्हॉट विल वी डू विथ द रिसर्च. तुम्ही मार्केटमध्ये गेले, तुम्ही कंझ्युमर कडनं जे काय असेल क्वेश्चनर भरून घेतलं, त्याचा फायदा काय, त्याचा फायदा काय असतो, त्याचा फायदा काय असेल लक्षात घ्या. तुम्हाला येणारा कालखंड जो काय असेल, येणाऱ्या भविष्यामध्ये तुमची स्ट्रॅटेजी तयार करता येईल. लक्षात घ्या, ट्रेंड जसा असेल, प्रवाह जसा असेल, कल जसा असेल, बरोबर आहे. आजचे विद्यार्थी बिलकुल त्यांचं थिंकिंग मॅपिंग जे काय असेल खूप सारं बदलतं, ते व्होलेटाईल आहेत. आजचे विद्यार्थी स्थिर नाही आहेत, लक्षात घ्या. तसं आजचा कंझ्युमर आणि कस्टमर सुद्धा आज बिलकुल नाही. म्हणून याच्यासाठी काय करायचंय, अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, परिस्थिती बघा, मार्केट बदलत आहे, मार्केटचा ट्रेंड बदलत आहेत, मार्केटच्या दशा आणि दिशा बदलत आहेत. मग याच्यासाठी हिंदीमध्ये परत एक शेर आहे मित्रांनो, एक शेर आहे, थोडं व्यवस्थितपणे ऐकून घ्या. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो. आपण म्हणतो ना की माझ्याकडे हे नाही ते नाही वगैरे, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला स्टँड करायचंय, मार्केटमध्ये उभं राहायचंय, माझं प्रॉडक्ट बाय हुक और बाय कुक मला विकायचं आहे, काही असो, हे तुमचं प्रण असलं पाहिजे. मित्रांनो, I have already quoted that what do you mean by market research. What is expected? You make a preparation of questionnaire, data collection, formal collection. लोकांकडनं तुम्हाला जायचं आहे, डेटा कलेक्ट करायचं आहे. You have to go with the analysis, त्या डेटाचं अनालिसिस करायचं आणि रिपोर्ट सुद्धा तुम्हाला मॅनेजमेंटला करायचं आहे. मी बरोबर आहे इथपर्यंत? हा, जे प्रॉब्लेम आहेत, मार्केटिंगचे प्रॉब्लेम जे काय असेल ते क्वेश्चनेअर मध्ये टाका आणि मार्केट याच्यात जा, फील्ड वर्क करा, लोकांकडनं भरून घ्या. किती सोपं आहे. तुम्हाला हा डेटा जो काय असेल मित्रांनो, हा रिअल डेटा त्या कंझ्युमर कस्टमर कडनंच मिळू शकतो. आणि हे तुमचं भवितव्य आहे, हे तुमचं भवितव्य आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जो काही मार्केटिंग रिसर्च करणार आहात हे सुद्धा लक्षात घ्या, त्याचा आधार जो असेल त्याचा डेटा आणि इन्फॉर्मेशन, या बळावरती तुम्ही भविष्यातले निर्णय घेणार आहात. हे काय मित्रांनो सांगा, हे काय, इज दिस अ राईट वे, इज दिस अ राईट वे. हा कस्टमर किंवा कंझ्युमर कडे फीडबॅक घेण्याची योग्य पद्धत आहे का, त्याला उलट लटकवलेलं आहे, ही योग्य पद्धत आहे का, ही योग्य पद्धत आहे का, मला सांगा. कंझ्युमर आणि कस्टमरची केअर करायचं लक्षात घ्या. यस, थँक्यू वैष्णवी. हे हा जो काही असेल हा खूप चुकीची प्रथा परंपरा आहे, लक्षात घ्या.
जसं मित्रांनो मी कोट केलं होतं, इलेक्ट्रॉनिक गुड्स असेल किंवा मोबाईल फोन मध्ये असेल. आता आयफोन बद्दल सर्वांना माहिती, आयफोन मध्ये काय काय अपडेट्स वगैरे होते, काय काय चेंजेस होत आहे. आणि या मोबाईल फोनच्या कॉम्पिटिशन मध्ये सॅमसंगने जे काय असेल गॅलेक्सी फोन लॉन्च केलं होतं, हे तुम्हाला जर आठवत असेल तर. आणि सॅमसंग कंपनी दरवेळेस मार्केट रिसर्च करत असते आणि सॅमसंग कंपनी जी काय असेल ही आयफोन पेक्षा कशी बेटर आहे, कशी ती छान पद्धतीने ते करत आहे याचा विचार ती कंपनी करत असेल, त्या कंपनीचे मालक. कारण का कन्झ्युमर आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंट दरवेळेस बदलत असतात आणि ते जाणून घेण्याचा ते दरवेळेस प्रयत्न करतात. हे सांगा मला, काय हे फीडबॅक बरोबर आहे का की लोकांकडनं फीडबॅक घेतलं त्याला उलट लटकवून जे काय असेल? बिलकुल नाही. आज कस्टमर आणि कन्झ्युमर कडनं फीडबॅक घेण्याची प्रॉपर पद्धत आहे. मग मला सांगा, इंडियन आयडल असेल, सारेगमप आहेत किंवा डान्स इंडिया डान्स आहेत, बरोबर, हे काही असे काही इव्हेंट आहेत. आता या इव्हेंटमध्ये जो कोणी परफॉर्मर जो आहे, क्लिअर, त्या परफॉर्मरचं जे काय असेल तिथले प्रेक्षक जे बसले ते स्पेक्टेटर जे काय असतात, तर त्यांचा ऑडियन्स पोल सुद्धा घेतला जातो, त्यांचा फीडबॅक सुद्धा घेतला जातो की याचा परफॉर्मन्स कसा आहे. मी बरोबर आहे? जे काही आपण काही आपण हे बघतो टेलिव्हिजन वरती, जे काही इंडियन आयडल वगैरे असेल याच्यामध्ये कोण बनेगा करोडपती मध्ये सुद्धा मित्रांनो, कोण बनेगा करोडपती मध्ये काही ट्रिकी प्रश्न असतात, पण त्याच्यामध्ये ऑडियन्स पोल सुद्धा घेतला जातो. किंवा इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये सुद्धा लोकांचा ट्रेंड आणि लोकांचा फीडबॅक घेऊनच त्याला पुढे पाठवायचं आहे का त्याला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे हे डिसाईड केलं जातं. कोणता स्पर्धक पुढे जाणार आहे किंवा कोणता स्पर्धक बाहेर जाणार आहे हे सुद्धा ते डिसाईड करतात. मित्रांनो काय आता आहे डिझाईन द क्वेश्चनेअर. आता तुम्हाला काय करायचंय, प्रश्नावली तुम्हाला तयार करायची. एक 5-1 मिनिटात मी माझं जे काय असेल सेशन संपवणार आहे. मी जास्त काही वेळ कोणाचा घेणार नाहीये. मित्रांनो तुम्हाला एक कंपनीचं नाव माहिती आहे का? प्रॉक्टर अँड गॅम्बल, P&G, प्रॉक्टर अँड गॅम्बल. आता हे जे काही असेल शॅम्पू वगैरे, पॅन्टीनचं शॅम्पू जे काय असेल, हे कंपनी काय करतात, प्रॉडक्टचं शॅम्पू जे काय असेल याच्यावरती खूप सारे रिसर्च करतात आणि दरवेळेस मार्केटमध्ये रिसर्च केल्यानंतर वेगळ्या पद्धतीने ते प्रॉडक्ट आपलं लॉन्च करतात. क्लिअर? आणि कन्झ्युमर आणि कस्टमरच्या प्रायोरिटीज काय, त्यांच्या डिमांड काय काय असेल याच्यावरती फोकस केलं जातं. आणि मित्रांनो हे जे काय असेल प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या अनेक प्रॉडक्टला अनेक कन्झ्युमर आणि कस्टमर लाईक पण करतात आणि लव्ह सुद्धा करतात. आता हे बघा, डिझाईन द क्वेश्चनेअर. तुम्हाला तुमची प्रश्नावली तयार करायची. त्याच्यामध्ये 3 पार्ट आहे. एक बिहेवियरल ऍस्पेक्ट्स जायचं आहे, दुसरं ऍटिट्यूडने जायचं आणि तिसरं काय क्लासिफिकेशन. 3 पार्ट आहे. महत्वाचं काय काय आहे ते हे बघा. बिहेवियरल त्याचा स्वभाव काय मित्रांनो, त्याचा स्वभाव काय असेल त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्रश्न विचारताय. हॅव यू एव्हर, डू यू एव्हर, हू डू यू नो, व्हेन डिड यू लास्ट, हाऊ मेनी डू यू हॅव, या स्वरूपातले प्रश्न जर तुम्ही विचारले तर त्याला आपण काय म्हणू, बिहेवियरल ऍस्पेक्ट्स तुम्ही ते प्रश्न विचारलेले आहेत. बरोबर? मी आता हे बघा ऍटिट्यूड, बरोबर आहे. अनेक लोकांना कन्झ्युमर आणि कस्टमरला ऍटिट्यूड सुद्धा असं लक्षात घ्या. त्याचं ऍटिट्यूड तुम्हाला ओळखायचं आहे, त्याचे व्ह्यूज तुम्हाला ओळखायचे. व्हॉट डू यू थिंक ऑफ माय प्रॉडक्ट, तुम्ही माझ्या प्रॉडक्ट बद्दल काय विचार करतात. वाय डू यू ऍग्री, हाऊ डू यू रेट, विच इज द बेस्ट. आता या फॉर्म मध्ये तुम्ही त्याच्या ऍटिट्यूडशी रिलेटेड जर काही प्रश्न विचारणार असाल तर त्याला ऍटिट्यूड म्हणतो. मला सांगा हे काय आता मित्रांनो, हे काय, हा काय करतोय, ते सर्वे घेत आहे, लक्षात घ्या. आणि सर्वे हा असा घेतला जात आहे की हेअर ऑइल कंपन्या जे काय असेल केसांवरती डोक्यांवरती जे काही तेल वगैरे वापरतात तर ते त्या बघून घ्या, जो बाल्डी पर्सन जो आहे, बरोबर, ज्याच्या डोक्यावरती केस नाहीत, तो त्याच्याकडनं तो सर्वे घेत आहे. लक्षात घ्या. इज इट अप्रोप्रिएट? ही योग्य पद्धत आहे का? नो, दॅट इज अ टोटली रॉंग. येस, दॅट इज अ टोटली रॉंग. लक्षात घ्या. जसं आपण इलेक्ट्रॉनिक फील्डची चर्चा केली, मोबाईलची आपण चर्चा केली, तसं कार सेक्टरमध्ये, कार सेगमेंटमध्ये सुद्धा खूप सारं कॉम्पिटिशन मित्रांनो. आता होंडा मोटर जे काय असेल, होंडा मोटर्स ही कुठल्या देशाची कंपनी आहे?
सांगा. होंडा कंपनी, इफ आय एम नॉट रॉंग इट बिलॉंग्स टू द जॅपनीज कंपनी, बरोबर आहे. ही जपानची कंपनी आहेत. आणि यांच्या खूप साऱ्या जे काय असेल कार जे काय असेल खूप साऱ्या मार्केट म्हणजे सेगमेंटमध्ये आहेत. आणि ज्यावेळेस एखादी कंपनी असेल, जसं मी आता यांचं नाव घेतलेलं आहे, त्या कंपनीचं नाव घेतलेलं आहे, ही कंपनी ग्रो करत आहे, बरोबर आहे. या कंपनीने आपला पोर्टफोलिओ वाढवलेला आहे आणि याच्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा आता काय करताय, वेगवेगळ्या कार लॉन्च करत आहे. इंडिगोची कार माहिती असेल तुम्हाला, इंडिगोची कार सुद्धा आहेत. आता स्पेस कमी आहेत, टॅक्सेस कमी आहेत आणि खूप सारं पॉप्युलरिटी झाली खूप कमी वेळेमध्ये. आणि या सेगमेंटमध्ये मारुतीने आपली एक कार लॉन्च केली होती, तिचं नाव होतं डिझायर. डिझायर सुद्धा या सेगमेंटमध्ये खूप पॉप्युलर झाली होती. आणि हुंडाई ॲसेंटची स्पर्धा करण्यासाठी कन्झ्युमर आणि कस्टमर माझ्या कंपनीकडे कसे येतील याच्यासाठी त्यांनी डिझायरपेक्षा सुद्धा जास्त लाईक करतील याच्यासाठी त्यांनी मार्केट रिसर्च केलं आणि नवीन कार आणली. तिचं नाव आहे होंडा अमेज. होंडा अमेज नावाची जे काय असेल गाडी जी काय असेल कार जी काय असेल त्यांनी केलं आणि लोकांनी खूप लाईक केलं. कारण का, रिसर्च केलं, मार्केट रिसर्च केलं. का, कारण ही गाडी मायलेज खूप चांगली देते. मायलेज लक्षात घ्या, मायलेज. आणि या कारमध्ये जागा प्रचंड आहे. शेवटी रिसर्च केल्यानंतर तुम्हाला 4 गोष्टी कळतात मित्रांनो. तुमच्या प्रॉडक्टला लोकांनी फक्त लाईक न करता लव सुद्धा करता आलं पाहिजे. आता लक्षात घ्या की आफ्टर कलेक्टिंग द डेटा तुम्हाला काय करायचंय, व्हॉट यू वॉन्ट टू डू. फीडबॅक इन्क्लूड्स इंटरव्ह्यूइंग द पर्सन. तुम्हाला 1-to-1 डायलॉग करायचा आहे, ग्रुप मीटिंग करायचं आहे, टेलिफोनिक कन्व्हर्सेशन करायचं आहे, ईमेलच्या माध्यमातून असेल, वेब मीटिंगच्या माध्यमातून जे काय असेल तुम्हाला डेटा गॅदर करायचा आहे. करेक्ट. कन्झ्युमर आणि कस्टमर पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे डायरेक्टली इनडायरेक्टली. मित्रांनो मला एक सांगा, अनेक चित्रपट संपल्यानंतर त्या प्रेक्षकांना विचारलं जातं की तुम्हाला हा चित्रपट कसा आवडला, तुम्हाला लाईक आहे का, बरोबर मी. आणि जितकेही लोक आहेत जे चित्रपट बघून आलेले आहेत, जसं आता बाहुबली असेल, पुष्पा 2 असेल किंवा छावा असेल, आता हे पहिलं शो संपल्यानंतर लोक काय करतात, त्याला व्ह्यूज देतात आणि याच्यावरती त्याचं रेटिंग ठरत असतं. हे बरोबर आहे. याच्यावरती रेटिंग ठरलेलं असतं की 10 पैकी 4, 10 पैकी 6, 10 पैकी 8. दिस इज अ फॅक्ट. हे मी काही नवीन काही सांगत नाहीये मित्रांनो. आता कालखंड इतका बदललेला आहे, कॉम्पिटिशन इतकी झाली की फक्त एक शो वरून ते डिसाइड होतं की त्याचं रेटिंग किती आहे, त्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होणार आहे. आज आपल्याला जरी दिसत असलं तरी काही जुन्या गोष्टी आहेत. त्या जुन्या गोष्टी अशा आहेत की आधीच्या कालखंडामध्ये एखादा चित्रपट जर 25 आठवडे चालला, मित्रांनो लक्षात घ्या, 25 आठवडे चालला तर त्याला काय म्हणायचं माहिती का, सिल्वर जुबली. बरोबर आहे. आठवत असेल, काही जुने लोक आहेत या ठिकाणी या वेबनाच्या माध्यमातून, काही जाणते लोक आहेत, काही अनुभवी लोक आहेत, काही ज्येष्ठ सदस्य सुद्धा आहेत, तर त्यांना ते आठवत असेल की आधीचा कालखंड खूप वेगळा होता. यस, म्हणजे सिल्वर जुबली. आणि जर एखादा चित्रपट जे खूप चालले होते, मी कुठल्याही सिनेमाचं नाव नाही घेणार, नाहीतर अदरवाईज आपल्याला अर्धा 1 तास त्याच्यावरती चर्चा करावं लागेल. एखादा चित्रपट 50 ते 52 आठवडे जर कधी चालला, म्हणजे याचा अर्थ 1 वर्ष, त्याला काय म्हणायचं सांगा. जसं 25 आठवड्याचं कधी, काय ऍब्सोल्युटली करेक्ट, गोल्डन जुबली. आता माझा प्रश्न असा आहे की आता एखादा चित्रपट 50 ते 52 आठवडे चालतो का, बरोबर सांगा, एवढं चालतो का. हा रिसर्चचा प्रश्न आहे, मार्केटिंग रिसर्चचा प्रश्न आहे. आणि आजकालचा जे काय ट्रेंड बदललेला आहे, पहिल्या शोवरून त्याला डिसाईड केलं जातं. तो हिट आहे मित्रांनो, बघून घ्या, तो हिट आहे, तो सुपर हिट आहे, तो फ्लॉप आहे, तो ब्लॉकबस्टर आहे. आता इथे करोडोचे क्लब आहे, लक्षात घ्या, करोडोचे क्लब आहे. 5 कोटीचा क्लब, 50 कोटीचा क्लब, 100 कोटीचा क्लब, 500 कोटीचा क्लब. म्हणजे आता हे सगळं जे काय असेल हे शेवटी पूर्ण डेटा कोणाकडनं केले जातं, विथ द हेल्प ऑफ कन्झ्युमर अँड कस्टमर. ठीक आहे मित्रांनो, शेवटचे फक्त 3 ते 4 मिनिटं मी घेत आहे. आता नाउ आफ्टर कलेक्टिंग द डेटा विथ द हेल्प ऑफ अ पर्सनल इंटरव्ह्यू, टेलिफोनिक राउंड और ईमेल और गुगल फॉर्म, नाउ you go with that data into the various form. तुम्हाला एडिट करायचंय, कोडेड करायचंय, ट्रान्सक्रिप्ट करायचंय, करेक्टेड करायचंय, व्हॅलिडेट करायचंय. क्लिअर. यू नीड टू अनालाइज युअर डेटा. शेवटी एक लक्षात घ्या,
कुठली कंपनी असो, मी वारंवार रिपीट करत आहे, जगातली कुठली कंपनी असो, ती लोकल असो का ग्लोबल असो, गल्लीतली कंपनी असो का दिल्लीची कंपनी असो, क्लिअर, म्हणजे लोकल लेवलची असो का जागतिक लेवलची असो, कुठली कंपनीला जे काय असेल या डेटा कलेक्शन केल्याशिवाय, मार्केट रिसर्च केल्याशिवाय पर्याय नाही, पर्याय बिलकुल नाही आहे. तुम्हाला पळावं लागेल, तुम्हाला धाव घ्यावे लागेल, असं हे सध्याची परिस्थिती आहे. पुढे काय करायचं आहे. नाउ दिस इज द टाइम टू प्रिपेअर द फायनल रिपोर्ट, टू प्रिपेअर द फायनल रिसर्च प्रोजेक्ट. मार्केटिंग रिसर्च तुम्ही जे काही केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ रिसर्च क्वेश्चन, रिसर्च डिझाईन, डेटा कलेक्शन, डेटा अनालिसिस प्रोसिजर. नाउ you come up with your major finding. लक्षात घ्या, तुम्हाला मेजर फाइंडिंग करायचं आहे. Dear friend, how you look at this slide? How you look at this slide? Say market research one more time. Say market research one more time. I have already quoted that market research is a continuous process. Research हे कधी थांबत नाही. बरोबर आहे. तुम्ही विद्यार्थी आहात, बीकॉम चे, एमकॉम चे विद्यार्थी आहात, तुम्ही एमफिल चे विद्यार्थी आहात, तुम्ही पीएचडी चे विद्यार्थी आहात. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा टॉपिक जो काही तुम्ही निवडलेला आहे त्याच्यावरती लोक, तुम्ही आता जरी रिसर्च केलं, भविष्यामध्ये 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर त्याच टॉपिक वरती अनेक लोक रिसर्च करणार आहेत. आता मला एक सांगा, वारंवार तुम्ही रिसर्च करतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक कंपनी आहे एमपीजी, बरोबर आहे, वर्ल्ड वाईड मोशन पिक्चर. नाव ऐकून घ्या, याची सिमिलॅरिटी कुठे आहेत मी थोडक्यात सांगेल. एमपीजी वर्ल्ड वाईड मोशन पिक्चर ग्रुप. आता ही एक USA ची कंपनी आहे, जी चित्रपटांवरती आधारित काय करते, रिसर्च करते. क्लिअर. आणि हॉलिवूडचे जे काही असेल मोठमोठे बॅनर्स आहेत, हॉलिवूडचे मोठमोठे बॅनर्स आहेत, हॉलिवूडचे काही प्रोड्युसर आहेत, डायरेक्टर जे काय असेल यांना ते ऍडवाइज करते. मित्रांनो जस्ट इमॅजिन, थोडं कल्पना करा की ही एमपीजी कंपनी यांना ऍडवाइज करते. काय करते की तुमच्या चित्रपटाचं सब्जेक्ट काय असलं पाहिजे, त्या चित्रपटाचं स्क्रिप्ट काय असली पाहिजे, त्या चित्रपटामध्ये कंटेंट काय असलं पाहिजे, हे याचं ऍडवाइज करते. का? कारण या कंपनीने ऑलरेडी खूप डिवोशन दिलेलं आहे, खूप मेहनत घेते, खूप तपश्चर्या ऑलरेडी केलेली आहे. आणि ही कंपनी थेट प्रेक्षकांच्या, मित्रांनो प्रेक्षकांच्या संपर्कात असते. त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध प्रेक्षक असतात. आणि ते ही कंपनी त्या जे काही प्रेक्षक असेल त्यांच्या अपेक्षा लवकर ओळखते आणि ही डेटा कलेक्ट करते आणि संबंधित प्रोड्युसर, डायरेक्टर जो कोणी असेल त्यांना हा डेटा हँड ओव्हर करते. आता मित्रांनो बघा, डेटा कलेक्ट केलं, तो स्टोअर केलं, त्याचं अनालिसिस केलं, इंटरप्रिटेशन केलं, आपण कन्क्लुजन सुद्धा काढलं. आणि आता बघून घ्या, तुमची कंपनी आता ग्रोथ करत आहे. लीड्स टू बिझनेस सक्सेस फॉर अवर क्लायंट. बघून घ्या हा रोड मॅप कसा आहे, बघून घ्या. हा जो काय असेल संघर्षमय प्रवास आहे. वाटतं तेवढं सोपं नाहीये, लक्षात घ्या. वाटतं तेवढं सोपं नाही, लक्षात घ्या. रिसर्च करणं किंवा रिसर्च वरती कमेंट करणं, रिसर्च वरती भाष्य करणं, रिसर्च वरती गप्पा टप्पा करणं खूप कठीण आहे, लक्षात घ्या. आणि लोकांच्या, प्रेक्षकांच्या गरजा, विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखूनच आपल्याला आपलं डिपार्टमेंट असेल, आपलं कॉलेज असेल, आपलं बिझनेस असेल, जे काय असेल, आपलं मार्केट जे काय असेल ते आपल्याला व्यवस्थितपणे हाताळता येतं. मित्रांनो, या औरंगाबाद मध्ये, छत्रपती संभाजीनगर मध्ये, तुम्हाला नाव माहिती असेल तारापान सेंटर. नाव माहिती तुम्हाला? तुमच्यापैकी अनेक लोकांना माहिती असेल तारापान सेंटर. मित्र हो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की इथे 10 ते 15 रुपयापासून तर अक्षरशः मॅक्सिमम किती रुपयापर्यंत पान मिळतं सांगा मला? 10, 15, 20 रुपयापासून सुरुवात होते. त्याचं अखेर किती असेल सांगा तारापान सेंटर मध्ये? 5,000, 8,000, 10,000 रुपयापर्यंतचे पान आहेत. करेक्ट. 5,000 पर्यंतचं पान आहे, लक्षात घ्या मित्रांनो. जस्ट इमॅजिन, आता हे तारापान सेंटरने काय केलं होतं? तारापान सेंटरने सगळे जितके लोक त्यांच्याकडे येत आहेत, कन्झ्युमर अँड कस्टमरचा अभ्यास केला आणि त्यांना हळूहळू करत सवय लावली की बाबा तुम्ही 100,
500, 1000, 2000, 3000 स्लोली विन द रेस हळूहळू करत त्यांनी ती सवय लावली आणि आज तारा पान सेंटरचं पान जे काय असेल सांगताना खूप आनंद वाटत की याचे पान जे काय असेल हे फॉरेन मध्ये सुद्धा एक्सपोर्ट केले जातात. हे फॅक्ट असे मित्रांनो. आता ही फॅक्ट आहे, परिस्थिती आहे की तुम्ही कुठल्याही शॉप मध्ये ज्यावेळेस कटिंग करायला जातात बरोबर आहे, हेअर सलून मध्ये जे काय असेल या ठिकाणी अनेक इमेजेस अनेक फोटो ठेवले जातात बरोबर आहे. त्याच्यामध्ये हॉलिवूड असेल, बॉलिवूड असेल, टॉलिवूड असेल या किंवा फेमस प्लेयर जे काय असतात त्यांचे फोटो आहेत आणि प्रत्येकाचा स्टाईल वेगळा असतात. ज्यावेळेस एखादा मुलगा असेल, एखादा पर्सन असेल, ज्यावेळेस कटिंग करायला जातो तर त्यावेळेस ते बघतो आणि ते त्याच्याकडे हात दाखवून सांगतो की मला अशी कट करायची आहे. याला म्हणतात मार्केट रिसर्च. तो बिझनेसमन जो कोणी असेल कटिंग किंवा सलूनवाला तर त्याला सुद्धा आता हे अपेक्षित असेल की त्याला या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे बरोबर आहे. म्हणजे जेणेकरून आता तो कस्टमर जो आलेला आहे त्याला बिलकुल जाऊ द्यायचं नाही आहे, लक्षात घ्या. कारण का महात्मा गांधीचं वाक्य काय, कंझ्युमर और कस्टमर इज द किंग ऑफ द मार्केट. मित्रांनो परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे आपल्याला बदलायचं आहे. आणि अकॉर्डिंग टू अवर रिसर्च अँड बाय रिसर्च आय मीन गुगल, सगळ्या गोष्टी गुगलवरती मिळतात का? बिलकुल नाही. आपले पाय जमिनीवरती पाहिजे, लक्षात घ्या. आता मित्रांनो आपल्याला एकमेकांशी संवाद साधायचा असेल, इफ वी वॉन्ट टू मेक अ कम्युनिकेशन टू इच अदर, आपल्याला एकमेकांशी संवाद साधायचा असेल, मेसेज करायचा असेल तर या सोशल मीडियामध्ये सगळ्यात महत्वाचा टूल कोणता असेल? कोणकोणते सध्या सांगा? मार्केट रिसर्च करता आलं पाहिजे, लक्षात घ्या. व्हॉट्सअप बरोबर. मी व्हॉट्सअप सध्या सोशल मीडियाचं सगळ्यात ट्रेमेंडस टूल्स आहेत, सगळ्यात टेक्निक आहे. तुम्ही जस्ट इमॅजिन करा व्हॉट्सअप ज्यावेळेस आलं होतं फक्त मेसेजेस करता येत होतं, फक्त मेसेज शेअर करायचं बरोबर आहे, सेंड करायचं. पुढे काय झालं, या व्हॉट्सअपमध्ये रिसर्च झालं आणि ऑडिओ व्हिडिओ सुद्धा त्याची फॅसिलिटी उपलब्ध झाली. नवीन फीचर्स आले. त्याच्यानंतर या व्हॉट्सअपमध्ये HD फोटो सुद्धा ही फॅसिलिटी आली, कारण का मार्केट रिसर्च केलं. आता या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पैसे सुद्धा ट्रान्सफर करता येतात, ठीक आहे. आणि आजच्या या युगामध्ये पेमेंट सुद्धा करता येतात. मित्रांनो आजच्या या युगामध्ये तुमच्या प्रॉडक्टला, तुमचे जे काही गुड्स आहेत, तुमच्या कमोडिटी जे काय असेल त्याला नवीन फीचर्स यायला पाहिजे, त्याला नवीन लुक्स यायला पाहिजे, नवीन डिझाईन यायला पाहिजे, नवीन टेस्ट यायला पाहिजे, नवीन ब्रँडिंग तुम्हाला जर कधी करता आली तरच मित्रांनो तुमचे कंझ्युमर आणि कस्टमर तुमच्या प्रॉडक्टला लाईक करतील आणि लव करतील. मित्रांनो खूप सारख्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. थोडक्यात या विषयाच्या व्यतिरिक्त सांगायचं असेल, काही अजरामर व्यक्ती आहेत. रतन टाटा नाव माहिती असेल, प्रत्येकाला नाव माहिती असेल. कॉमर्स आणि मॅनेजमेंटचा असं एकही विद्यार्थी, रिसर्चर, प्राध्यापक नसेल की ज्याला रतन टाटाचं नाव माहिती नसेल. रतन टाटा, अजित प्रेमजी, नारायण मूर्ती हे जे अजरामर व्यक्ती जे आहेत यांचे पाय आजही जमिनीवरती आहे. कारण का, यांचा थेट जो संपर्क होता या कंझ्युमर आणि कस्टमरशी कनेक्टेड होता. आणि हे सगळे जितकेही यशस्वी व्यक्ती जे आहेत, त्याला आपण यशस्वी बिझनेसमन म्हणतो, मार्केटचा ट्रेंड कल प्रवाह लक्षात घेऊन ते प्रॉडक्टमध्ये चेंजेस करायचे अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. आणि टाइम टू टाइम जे काय असेल त्यांनी जे काही चेंजेस केले त्याला धरून त्यांचे जे कंझ्युमर आणि कस्टमर जे काय असेल त्यांनी त्याला लाईक सुद्धा केलं आणि लव सुद्धा केलं. इथे या वन डे नॅशनल लेवल वेबिनारची सुरुवात जसं मी शेअर ने केली होती तसं याचं सांगता याचं एंड सुद्धा मी शेअर ने करेन. हिंदीमध्ये एक शेअर आहे, उमर भर गालिब यही भूल करता रहा, उमर भर गालिब यही भूल करता रहा, धूल रिसर्च पे थी. मित्रांनो ऐकून घ्या, धूल रिसर्च पे थी और वह पोर्टफोलियो साफ करता रहा, पोर्टफोलियो साफ करता रहा. With this I stop here and I really feeling happy, feeling satisfaction to be a part of this national webinar. मला खूप आनंद वाटत आहे की दोन्ही कॉलेजेस जे आहेत, ॲडव्होकेट BD हंबर्डे कॉलेज आष्टीचं आणि शिंदे महाविद्यालय परांडा यांच्या संयुक्त उपक्रमातून जो एक दिवसीय नॅशनल वेबिनार जो आयोजित करण्यात आला होता, याच्यामध्ये संस्थेचे पदाधिकारी, मॅनेजमेंट, सर्व प्राध्यापक वृंद, आमचे मित्र यांनी एक प्रकारे असं म्हणतात की आम्हाला प्लॅटफॉर्म, आम्हाला एक संधी भेटायची असते, बरोबर आहे. आणि आमचे मित्र जे काय असेल त्यांनी एक संधी ती उपलब्ध करून दिली. दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य निंबोरे सर आहेत, जाधव सर आहेत, आमचे परम मित्र HOD विभाग प्रमुख मुटकुळे सर, संभाजी गाते सर आहेत, आमचे जीवाभावाचे मित्र ज्यांनी माझं इंट्रोडक्शन करून दिलं, माझा परिचय करून दिला खूप छान भाषेमध्ये,
सुहास बोपणे सर, मंगेश शिरसाट सर, सचिन साबळे सर, संतोष काळे सर, सर्व प्राध्यापक वृंद त्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या वेबिनारमध्ये त्यांनी अटेंड केलं, ऐकून घेतलं. आणि अकॅडमिशियन, यंग अकॅडमिशियन जेही आहेत, विद्यार्थी वगैरे, तुमच्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुमच्या सहनशीलता, तुमची संयम जे आहे त्याला मी खरंच मनापासून सलाम करतो की मागच्या 50 मिनिटापासून तुम्ही मला सहन करत आलेले आहात, तुम्ही मला बर्दाश्त केलं. तुमच्या संयमाला सलाम देतो आणि मी इथे थांबतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. अगदी आपण सर सोप्या भाषेमध्ये खूप खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. सुटीत शब्दांमध्ये आपण या ठिकाणी मार्केट रिसर्च हा टॉपिक आपण समोर विद्यार्थ्यांसमोर मांडला. खऱ्या अर्थाने सर एखादी वस्तू उत्पादित केल्यानंतर खऱ्या अर्थाने ग्राहकांपर्यंत पोहोचावी आणि त्या वस्तूला जास्तीत जास्त मागणी कशी मिळेल या दृष्टीनं मार्केट रिसर्च हा महत्त्वाचा घटक आहे. आणि मार्केट रिसर्च करत असताना मार्केट रिसर्चचे टूल्ससुद्धा आता तितकेच इफेक्टिव्ह काम करत आहेत. आपण पाहिलं असेल आन्सर चार्टचा वडापाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त मार्केट रिसर्चच्या टूल्सवरती लोकांपर्यंत पोहोचला. हॉटेल शौर्यवाडा असेल, हॉटेल सातबारा असेल, डॉली चहावाला असेल, अशा अनेक उदाहरणं आहेत आज समाजामध्ये की जे मार्केट रिसर्चच्या टूल्सवरती, AI च्या टूल्सवरती, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. पूर्वी असं व्हायचं की एखादी वस्तू उत्पादित धाराशिव जिल्ह्यामध्ये होत असेल तर आजूबाजूच्याच ठिकाणापर्यंत ती वस्तू पोहोचायची, परंतु या टूल्सच्या माध्यमातून, मार्केटिंगच्या माध्यमातून ही वस्तू संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे, राज्यभर नव्हे तर संपूर्ण देशभर पोहोचू लागलेली आहे. आणि रिसर्च बरोबर तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपण अगदी अतिशय चांगल्या शब्दामध्ये, सोप्या भाषेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना, खऱ्या अर्थाने हा विषय तर खूप मोठा आहे, एका तासामध्ये सुद्धा न संपणारा विषय आहे, परंतु वेळेचं बंधनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने सर परांडा महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये मी थोडंसं 1-2 मिनिटांमध्ये बोलू इच्छितो. आत्ता जॉईन झालेले म्हणजे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेशजी माने सर आणि त्यांची सर्व टीम असेल, जाधव सर प्राचार्य असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने महाविद्यालय कार्यरत आहे. सर्व तरुण स्टाफ त्या ठिकाणी कार्यरत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, लर्निंग रिसोर्सेस असतील, सर्व फॅसिलिटीज असतील, विद्यार्थीची स्ट्रेंथ असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने महाविद्यालय काम करतं. आणि कॉलॅबरेशन करत असताना आम्ही हा विचार केला की कोणत्या महाविद्यालयामध्ये बरोबर कॉलॅबरेशन करायचं, की कॉलॅबरेटिव्ह ॲक्टिव्हिटी वेबिनार घ्यायचा, तर कॉलेजसुद्धा आपल्या तोडीचं असलं पाहिजे. म्हणून आम्ही परांड्याच्या महाविद्यालयाची निवड केली, कारण की आम्ही खूप जवळून पाहिजे. आमचे प्राचार्य साहेबांचे मित्र आहेत माने सर, आमचे मित्र आहेत. आणि मी त्या ठिकाणी थोडंसं काही 1 वर्षभर काम केलं असल्यामुळं आमचे तिथे गाते सर, साबळे सर, काळे सर आहेत, सर्व स्टाफ आहे. त्याच्यामुळं की कॉलेजसुद्धा त्या पद्धतीचं आहे, तर जेणेकरून आपलं मार्गदर्शन आमच्या दोन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, आमच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं. हे येणाऱ्या काळामध्ये गव्हर्मेंट नोकरी जरी नाही मिळाली तरी व्यवसायाच्या माध्यमातून हे विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. या वेबिनारमधून सर्व विद्यार्थ्यांमधून अगदी बोटावर मोजणे इतके जरी यशस्वी झाले तर मला असं वाटतं की या आपल्या वेबिनारचं ते फलित असेल. माने सरांनी फोनवरती या वेबिनारसाठी शुभेच्छा दिली. मी माने सरांचं या ठिकाणी आभार मानेन. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय किशोरनाना हंबर्डे साहेब काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळं महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सोपानरावजी निंबोरे सर या ठिकाणी अध्यक्ष समारोप करणार आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचं महाविद्यालय अतिशय प्रगतीपथावरती आहे. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, वेगवेगळे कॉलेजेस या ठिकाणी कार्यरत आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट्स कार्यरत आहेत आणि विद्यार्थी स्ट्रेंथसुद्धा खूप वाढत चाललेली आहे. म्हणजे NAPच्या दृष्टिकोनातनं महाविद्यालय त्या पद्धतीने कार्य करत आहे. IPC असेल, वेगवेगळे विभाग असतील, विभाग प्रमुख असतील, सर्व प्राध्यापक असतील, हे सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि महाविद्यालय A ग्रेडपर्यंत आलेलं आहे. पूर्वी सर B होता ग्रेड, B++ मिळाला, त्याच्यानंतर A ग्रेड मिळाला आहे. येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही याच्यापेक्षाही चांगलं मानांकन गुणांकन घेऊन या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करणार आहोत. मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सोपानरावजी निंबोरे सरांनी विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करा. आदरणीय निंबोरे सर.
हॅलो. हा सर येतो आवाज. हा गोपने सर आवाज येतोय. येस येस सर येस सर आवाज. आज आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ऍडव्होकेट बी डी आंबर्डे महाविद्यालय आष्टी आणि SGRG शिंदे महाविद्यालय परंडा या दोनही महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमानं संपन्न झालेल्या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार साठी ज्यांनी छान अशा प्रकार असे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर चव्हाण सर यांचं प्रथमतः या वेबिनार मध्ये मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमच्या आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, या वेबिनारचे अध्यक्ष आदरणीय किशोर नाना आणि सर्व संचालक मंडळ यांना धन्यवाद की त्यांनी हे वेबिनार आयोजित करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं, परवानगी दिली, प्रोत्साहित केलं. त्याचप्रमाणे शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र उपप्राचार्य माने सर, त्या महाचे सर्व वाणिज्य विभागाचे मित्र सहकारी आणि या वेबिनारला सर्व पार्टिसिपंट्स या सर्वांचं या वेबिनार मध्ये स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर. अशा प्रकारचं मार्केट सर्च अँड ओव्हरव्ह्यू म्हणजे रिसर्च कसा असला पाहिजे, मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे आणि आपण जर ग्राहकाचा विचार न करता एखादी कंपनी उभा केली, त्याचं प्रॉडक्ट तर ती कंपनी चालेल का नाही याचा भरोसा नाही. आणि म्हणून ज्या कंपन्या, जी माणसं ग्राहकांना दैवत मानून पुढे गेली, निश्चित त्याच कंपन्या पुढे पुढे गेलेल्या आहेत. सरांनी अगदी जवळचं उदाहरण म्हणजे संभाजीनगर येथे असलेलं तारा पान सेंटर. बहुतेक आपण सर्वांनी त्या ठिकाणी पान खाल्लेलं आहे आणि निश्चित चव्हाण सर अगदी 5-10 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंतचं पान ज्या पान टपरीमध्ये मिळतं, त्यांनी निश्चित ग्राहकांचा अभ्यास करून, मार्केटचा रिसर्च करून, त्याच्यामध्ये अंमलबजावणी करून आपला हा बिझनेस पुढे पुढे नेलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जर आणखी एक चांगलं उदाहरण पाहायचं म्हटलं तर मुंबईचे डबेवाले, निश्चित डबेवाल्यांनी जी सुरुवात केली आणि मग ग्राहकांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये जी वाढ केली, ज्या डबेवाल्यांचा इंग्लंडच्या राणीनं सत्कार केला, म्हणजे भारत देशामध्ये मार्केट जो रिसर्च आहे डबेवाल्यांनी किती सुंदर अशा प्रकारचा केला, त्याचं एक उदाहरण निश्चितप्रमाणे मला या ठिकाणी देत आहे. आणि दुसरं मी आताच म्हणालो की जर एखाद्या कंपनीने ग्राहकाचा विचार नाही केला आणि तसंच पुढे गेलं तर ती कंपनी बंद देखील पडत असते. त्याचंच एक उदाहरण म्हटलं तर आपला नोकियाचा मोबाईल. निश्चित जेव्हा मोबाईलचा उगम झाला तेव्हा आपल्याकडे सर्वांकडे नोकिया होता, परंतु नोकियाने त्याच्यामध्ये अपडेट केले नाही आणि मग ज्या कंपन्यांनी अपडेट केल्या त्या कंपन्या सगळ्या पुढे निघून गेल्या. आज नोकिया कुठेही मार्केटमध्ये, बाजारामध्ये उपलब्ध नाही. म्हणून ग्राहकांचा विचार करून जर कुठल्याही कंपनीनं आपले प्रॉडक्ट्स लॉन्च केले, त्याच्यावरती अभ्यास करून त्याच्यामध्ये बदल केला तर निश्चितप्रमाणे या व्यवसायाची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना आणि रिसर्चरला माझी विनंती राहील की आपण देखील रिसर्च करत असताना या गोष्टीचा निश्चितपणाने उपयोग, विचार करावा आणि या पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी आपण चांगल्यात चांगल्या प्रकारचा रिसर्च करून समाज उपयोगी, इनोव्हेटिव्ह काहीतरी गोष्ट समाजाला द्यावी, अशा प्रकारचं मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नक्कीच माध्यमातून, रिसर्चच्या माध्यमातून आमचे कॉमर्सचे विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये शासकीय नोकरी न शोधता स्वतःचा व्यवसाय उभा करून, स्वतः मार्केटचा रिसर्च करून व्यवसाय त्यांचा यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी आशा व्यक्त करतो.
या वेबिनारचं आभार व्यक्त करण्यासाठी राजीव शिंदे महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख आमचे सहकारी विभाग प्रमुख डॉक्टर संभाजी गाते सर यांना विनंती करतो की आपण आजच्या या वेबिनारचं आभार व्यक्त करू. धन्यवाद सर. गोपने सरांचं धन्यवाद, कारण की त्यांनी मला आभार व्यक्त करण्यासाठी हे केलं. सर्वप्रथम मी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऑनरेबल किशोर हंबर्डे सर आणि श्री भवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिव संजयजी निंबाळकर साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी हा वेबिनार एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली, सहकार्य केलं. त्यानंतर जे आजचे आपले गेस्ट होते डॉक्टर दिलीप चव्हाण सर, प्रोफेसर डॉक्टर दिलीप चव्हाण सर, SB कॉलेज संभाजीनगर, त्यांचंही आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी मार्केटिंगवरती अनमोल असं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचंही आभार व्यक्त करतो. तसेच हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य निंबोरे सर, SGRG शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव सर, SGRG शिंदे महाविद्यालयाचे उपप्राचार्य महेशकुमार माने सर, हंबर्डे महाविद्यालयाचे उपप्राचार्य मुटकुळे सर, माझे सहकारी साबळे सर, काळे सर, शिरसाट सर, गोपने सर, या सर्वांचंही आभार व्यक्त करतो. आणि तसेच या वेबिनारमध्ये सहभागी झालेले सर्व पार्टिसिपंट्सही आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी शांत चित्ताने आणि सर्वांनी व्यवस्थित असं मार्गदर्शन ऐकून घेतलं आणि आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. थँक्यू सर. एक विद्यार्थ्यांसाठी सर्वांना सूचना आहे. खूप खूप धन्यवाद सर. फीडबॅक फॉर्म तयार केलेला आहे. जे पार्टिसिपंट विद्यार्थी आहेत आपले, त्यांचे ज्यांनी रजिस्ट्रेशन त्यांना फीडबॅक फॉर्म भरा आणि त्या विद्यार्थ्यांना आजच्या वेबिनारचं सर्टिफिकेटसुद्धा त्यांच्या मेलवरती इश्यू होणार, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट फायद्याचं असेल. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, आपण आपल्या ग्रुपवरती फीडबॅक फॉर्म टाकलेला आहे, तो फीडबॅक फॉर्म आपण भरायचा आहे, त्याच्यानंतर आपलं सर्टिफिकेट इश्यू होणार आहे. थँक्यू सर. अशा प्रकारे वेबिनार संपन्न झालेला आहे.